महादेव भाऊ, राधिका ताई, तुम्ही इथे? कसे आहात? मी ठीक आहे, तुम्ही? अगं ही राधिका तर परत आली। मी तर असं ऐकलंय की हिच्या नवऱ्याने कोणी दुसरीच मुलगी आणून ठेवली आहे घरात। मग ही कशासाठी येते पुन्हा पुन्हा? हो ना, आधीच हो। वर राधिका, आता तुझा या घरातला आणि गॅरीच्या आयुष्यातला रोल संपलाय। आता तुझी इथे एंट्री कायमची बंद आहे। आता कोण आलंय? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे। चल निघित। नो, मी कुठे जाणार नाही, तू यायचं नाही या घरात। आयटम जास्त इतरू नको, ठेवून देईन ना रेपटी। बस तेव्हा कळेल तुला। चल निघ। नो वे, तू नाही यायचं या घरात। डिस्कशन? हाँ? डिस्कशन तू केलं होतं का ग हे डिस्कशन? तू आली होतीस का माझ्याशी डिस्कशन करायला? हाँ? सांग ना, आली होतीस का मला सांगायला की बाई राधिका, मी तुझ्या नवऱ्याला जाळ्यात अडकवणार आहे, त्याच्याशी प्रेमाचं नाटक करणार आहे, त्याला हाताशी धरून तुला घरातनं बाहेर काढणार आहे आणि मी तुझ्या घरात येणार आहे, हे डिस्कशन करायला आली होतीस का तू? आली होतीस का? हा बोल ना। अगे सटरली का तुझी? हा चीप शी, किती घाण आहे भाषा तुझी, गावठी नुसती। गॅरी बरोबर बोलतो, जी दिसते कसे ते केस। म्हणूनच गॅरीने इरिटेट होऊन सोडलं तुला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हाँ काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.